नमो बुद्धाय, जय भीम. मी कैलाश बंधू जाधव रूपनंदा फाउंडेशन च्या वतीनं आज आपलं सर्वांचं स्वागत करतो. रूपनंदा फाउंडेशनने नेहमीच प्रयत्न केला की आपण आपल्या सर्व असणाऱ्या उद्योजकांना आपण सहकार्य केलं पाहिजे, त्यांचा व्यवसाय वाढण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे. याच अनुषंगानं आपण आपला याच रूपनंदा थॉट या चॅनल मध्ये एक आणखीन विषय ऍड केलेला आहे, तो म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया, अर्थात आम्ही भारताचे लोक. आणि ह्याच कार्यक्रमामध्ये आज आपण आपल्या एका मराठी उद्योजिकेला भेटण्यासाठी आलेलो आहे, त्याची मुलाखत घ्यायला आलेलो आहे. तर चला तर आज आपण तिची मुलाखत घेऊया. आपल्या मराठी उद्योजिका अर्थात कल्पना भालेराव यांच्या हातगाडीजवळ आपण आलेलो आहोत. आणि या ठिकाणी जी आपली मराठी उद्योजिकाने आपला जो व्यवसाय सुरू केलेला आहे, या चला तर जाणून घेऊया त्यांच्याचकडनं त्यांच्या भाषेमध्ये. ताई जय भीम. जय भीम. स्वागत आहे तुमचं रूपनंदा थॉट आपल्या युट्यूब चॅनल वरती. किती वर्षापासून आपण या व्यवसायामध्ये आहात? व्यवसाय तसा खूप वर्ष झाले, माझं 5-6 वर्ष झालेले ते व्यवसायाला. पण ही गाडी लावून मला आता 2-3 महिने झालेले आहेत. 2-3 महिने झाले. हो. मग या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी मारळमध्ये आपण ही गाडी लावलेली आहे, याचे रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला? आहे, छान आहे रिस्पॉन्स छान आहे. हो. बर, या आपल्या गाडीवरती आपण स्पेशली काय काय देता, काय काय इथे बनवता? इथे फक्त नाश्ता आहे. अच्छा, नाश्त्याची सोय केलेली आहे. हो. वडापाव आहे, कांदा पोहे आहेत, भजी आहेत सगळ्या प्रकारचे. अच्छा, आणि अजून काही? अजून काय आता मग संध्याकाळचे थोडेसे मंचुरियन, चायनीज भेळ वगैरे, कसं आजकाल ते चालतं ना, मग बरोबर, ते बरोबर. चालतं. मग ही गाडी सुरू करताना तुम्हाला कुठल्या बँकेने किंवा बचत गटातून काही आर्थिक सहाय्य मिळालेलं आहे का? हो, बर, कुणाकडनं मिळालं? आमचा महिला बचत गट आहे. हा हा. मग त्याद्वारेतूनच मी पैसे उचलून आणि मग माझा हा व्यवसाय चालू केलेला आहे. म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला जेवणाची वगैरे आवडत आहे, ऑर्डर्स वगैरे येत होत्या की कसे, काही प्रेरणा कशी मिळाली? तसं ऍक्च्युली बघितलं तर मला लहानपणापासून जेवणाची आवड. बरं. मी वयाच्या 14 वर्षापासूनच म्हणजे परिस्थितीनुसार मी सिंधी लोकांकडे काम करायची. बरं. त्यांच्याकडे जाऊन म्हणजे त्यांच्या हाताखाली स्वयंपाकाचं काम करायची. मग तिथून मला जी आवडच होती, मग नंतर अशी आवड करता करता मी एक स्वतःचा छोटासा कॅटरेस ओपन केलेला आहे. बरं. त्या कॅटरेसचं नाव आहे दीक्षा कॅटरिंग म्हणून. दीक्षा म्हणजे अच्छा, तुमच्या मुलीचं नाव दिलेलं आहे. बरं. आणि मी ऑर्डर्स वगैरे घेते. अच्छा, माझ्या ऑर्डर चालू. ऑर्डर्स म्हणजे लग्न, साखरपुडा, म्हणजे सगळे छोटे मोठे सगळे कार्यक्रम घेते. आता कुठली सध्या कोणती ऑर्डर हो, वगैरे? आता मी 11 तारखेला एक बापसाई गाव म्हणून आहे, तुमचेच मामा आहेत. अच्छा, त्यांच्याकडे मी हळदीचा स्वयंपाक केलेला आहे. अच्छा. मग ते पण तुमचं हे सांभाळून हो. ऑर्डर पण, मग ते ऑर्डर तुम्ही स्वतः प्रत्यक्ष जाऊन तिकडे जागेवर काम करता की इथे येऊन लोकांना घ्यावं लागतं? नाही, जसं असेल तसं. ते लोक बोलले लेबरवर करा, तिथे जाऊन करतो आपण. किंवा जर कोणी बोललं ताटावर जेवण द्या, तर तेही आपण पार्सल देतो. ते लोक येऊन घेऊन जातात. नाहीतर मग त्यांना शक्य नसेल तर आपण स्वतः पोहोचवतो, असंही करतो. मग जेवणामध्ये कोणता प्रकार देता तुम्ही? शाकाहारी, मांसाहारी? दोन्ही देता. बरं. बाकी मग एवढ्या दिवसापासून तो तुम्ही इथे आपली हातगाडी लावत आहात, तर इतर जी इकडची जी लोक आहेत त्यांच्याकडनं काही सहकार्य वगैरे तुम्हाला काम करत असताना? हो, खूपच होतो. खूप होतो. हो, आपली लोक आहेत, सगळे आपले भाऊबंधू झाले किंवा मित्रमैत्रिणी झाल्या, सगळ्यांकडून मला खूप सपोर्ट आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या लोकांना काय आवाहन करू शकता किंवा काय विनंती करू शकता? आता आपल्या लोकांना आव्हान म्हटलं तर काय करायचं, आपली लोक चॅनल बघतातच. व्हिडिओ बघितल्यानंतर जर त्यांनाच काही वाटलं तर ते स्वतःहून काय करायचं ते करतीलच. नक्की. हो. मग मी काय म्हणतो की आपला जो गाडी आपली जी व्यवसाय आहे, आपण सकाळी किती वाजता सुरू करता नाश्त्याचा? ऍक्च्युली सकाळी म्हणजे 7:30ला सुरू करतात. माझे मिस्टर येतात 7:30ला. अच्छा. ते त्यांना चाय वगैरे घेऊन असतात. हा. मग मी थोडस घरातलं आपलं काम वगैरे आवरून मग मी 8:30 परत येते. बरं. आणि किती वाजेपर्यंत असते संध्याकाळी? संध्याकाळी मी 8:30 पर्यंतच असते. 8:30 पर्यंत. सुट्टी वगैरे घेता? हो, रविवारी मी सुट्टी घेते. बरं. कारण माझी पर्सनल कामं किंवा स्वतःला थोडासा आराम पण पाहिजे किंवा पर्सनल कामं असतात त्याच्यासाठी. तर बंधूंनो आणि भगिनींनो, आपण पाहिलं की आपली मराठी उद्योजिका कल्पनाताई भालेराव अत्यंत संघर्षातून आज त्यांचा परिवार, त्यांची मुलगी शिकते आहे, या संपूर्ण गोष्टीमध्ये स्वाभिमानानं
अत्यंत स्वाभिमानानं आपल्या भगिनीने आज आपण मराठी आहोत, महाराष्ट्र तिने नाव दिलेलं आहे आपल्या या गाडीला. महाराष्ट्र जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र वडापाव वडापाव सेंटर. जय महाराष्ट्र वडापाव सेंटर. तर मी आपल्या या तमाम ह्या परिसरातील आपल्या लोकांना मी विनंती करेन की आपली भगिनी आपल्या स्वाभिमानाने इथे उभी आहे. आज आपण म्हणतो मराठी उद्योजक निर्माण झाला पाहिजे, मराठी उद्योजक जगला पाहिजे, मराठी उद्योग निर्माण झाले पाहिजेत. तर आमच्या भगिनीने जर या ठिकाणी हातगाडी तिच्या स्वकष्टानं आणि समाजाच्या सहकार्यातून जर तिने इथे उभे केलेली आहे, तर मी आपल्या सर्वांना आव्हान करेन आणि विनंती करेन की आपला जो इकडचा जो परिसर आहे, अर्थात मारळ, वरप, तांबा, रायता, धोबीघाट, मुरबाड, आपण जी लोक आहोत, आपल्या भगिनीकडे जर आपण इथे येऊन नाश्ता घेतला, नाश्ता केला, तर आपल्या माध्यमातून तिला सहकार्य लाभेल, जेणेकरून आपले उद्योजक वाढतील, आपल्या उद्योजकांना प्रेरणा मिळेल आणि त्यांनी सुरू केलेल्या कामाला त्यांना यश मिळवून देण्यामध्ये कुठेतरी आपलाही खारीचा वाटा असेल. तरी पण आपला व्हिडिओ चालू असताना आपल्या स्क्रीनवरती जो आता नंबर येणार तो नंबर कल्पनाताईंचा आहे. आपण जरूर त्यांना ऑर्डरही देऊ शकता. त्यासोबत आपण जेवणाची ऑर्डरही त्यांना देऊ शकता. मी आपणास गॅरंटेड सांगतो की आपली भगिनी अत्यंत चांगल्या क्वालिटीचं नाश्ता तर इथे देतेच, परंतु जेवणापासून सगळ्या गोष्टीमध्ये तिची खूप चांगली क्वालिटी आहे. आपले उद्योजकांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, आपल्या उद्योजकांना आपण वाढीस नेलं पाहिजे. तरी मी आपणास विनंती करेन की आपण बघा या ठिकाणी स्वच्छता किती, कुठल्या चांगल्या प्रकारची स्वच्छता इथे असते. एवढं चांगल्या क्वालिटीचं खाद्य आपल्याला इथे मिळतं आणि मिळेल अशी मी आपणास ग्वाही देतो. आणि ताई, आपण आपल्या चॅनलवर आल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो, आपले धन्यवाद करतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम.